Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir, MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in this video lecture, we are going to learn 1.4 Big Data, Big Insights, the second part of this lesson. So, let's look at the second part of this lesson. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्ट फर्स्ट बिग डाटा बिग इन्साइट्समध्ये व्हॉट इज बिग डाटा म्हणजे मोठी माहिती म्हणजे काय, डाटा म्हणजे माहिती जी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे आणि ज्या माहितीमुळे आपल्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. आणि म्हणून हा जो बिग डाटा आहे हा कशा पद्धतीने साठवला जातो, त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो हे आपण गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. आता बिग डाटा हा वेगवेगळ्या माध्यमातून साठवला जातो, जसं व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, नेटवर्किंग आहे किंवा इतर अन्य माध्यमांद्वारे हा डाटा साठवला जातो. आणि हा डाटा दशलक्षावधी अब्जावधी लोकांचा हा डाटा, ही माहिती ही खूप मोठ्या संख्येमध्ये म्हणजे पीटाबाइट्स आणि एक्झाबाइट्स अशा पद्धतीने ती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्रोतांमधून साठवली जाते. आता ही जी माहिती आहे ही प्रामुख्याने जे उद्योजक आहेत किंवा ज्या कंपनीज आहेत हे त्या माहितीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतात, त्याचं ते विश्लेषण करतात आणि त्यानुसार त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी किंवा मार्केटिंग करण्याविषयीचं जी काही प्लॅनिंग आहे ते करत असतात. आता आपल्याला इथे पुन्हा एक गोष्ट अशी लक्षात येते की बिग डाटा जो आहे तो त्याचं विश्लेषण करणं म्हणजे ही एक अत्यंत कॉम्प्लेक्स प्रोसेस, म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आता गुंतागुंतीची प्रक्रिया आहे म्हणजे काय की काही वेळेस आपल्याला या बिग डाटामध्ये हिडन इन्फॉर्मेशन, अननोन कोरिलेशन, मार्केट ट्रेंड्स, कस्टमर प्रेफरन्सेस म्हणजे आपली जी काही माहिती आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या माध्यमांमधून साठवली जाते आणि त्या माहितीचा उपयोग हा ते उद्योजक किंवा कंपन्या ह्या विश्लेषणासाठी करतात, त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी करतात. आता इथे हिडन पॅटर्न म्हणजे काय की कुठलीही माहिती ही आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्या मोबाईलमधील माहिती ही ऑटोमॅटिकली ही त्यांच्या संगणकामध्ये रेकॉर्ड होताना दिसते. काही वेळेला अननोन कोरिलेशन म्हणजे काहीही अनभिज्ञ किंवा माहीत नसलेले अशा पद्धतीचे संबंध किंवा सहसंबंध सुद्धा या बिग डाटामुळे निर्माण होतात की ज्यामध्ये कस्टमरशी ऑटोमॅटिक कॉन्टॅक्ट करण्याची जी काही यंत्रणा आहे ही त्या बिग डाटामध्ये आहे. म्हणजे इथे प्रामुख्याने आपल्याला असं म्हणावं लागेल की बिग डाटा हा जो आहे हा सर्वच जण त्याचा उपयोग करतात आणि प्रत्येक जण हा त्याचा उपयोग स्वतःच्या ज्ञानासाठी, व्यवसायासाठी आणि व्यवसाय म्हटला म्हणजे फायद्यासाठी करत असतो. तर मग आता इथे हा जो बिग डाटा आहे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपलब्ध असल्याचं लेखक सांगतो. आणि म्हणून बिग डाटा हा किती मोठ्या प्रमाणात आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर ज्या काही संस्था आहेत किंवा ज्या काही म्हणजे कंपन्या आहेत किंवा जे काही उद्योजक आहेत हे कशा पद्धतीने त्या डाटाचा वापर करून त्यांचा फायदा करून घेतात आणि त्याचबरोबर कस्टमरला ते कशा पद्धतीने सेवा पुरवतात हे आपण काल पाहिलं. त्यानंतर आपण GPS यंत्रणा किंवा गुगल मॅप्स हे सुद्धा पाहिलं की GPS प्रणालीमुळे आपल्याला ट्रॅफिक विषयीची माहिती होते, वन वे रूट किंवा रोड क्लोज असेल किंवा अपघातप्रवण क्षेत्र असेल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला GPS किंवा गुगल मॅपिंगद्वारे होत असते. तसंच आपल्याला ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा प्लॅनिंग करण्यासाठी GPS यंत्रणेचा उपयोग होतो. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स
म्हणजे आपला जो काही माल आहे तो योग्य ट्रॅक म्हणजे करून तो लोकेशन ज्या ठिकाणी त्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी तो बरोबर जातो आहे किंवा नाही ते आपल्याला कळतं. किंवा माल हा कोणत्या ठिकाणी ट्रान्झिट म्हणजे प्रवासामध्ये तो कोणत्या ठिकाणी आलेला आहे आणि आता तो आपल्यापर्यंत किती वेळेत पोहोचू शकतो. म्हणजे आपल्याला त्याचं टाईम मॅनेजमेंट पण करू शकतं. म्हणजे इथे थोडक्यात इथे लेखकाला असं सांगायचं आहे की गुड्स ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक रिलायबिलिटी म्हणजे निश्चितता आणि स्पीड म्हणजे वेग हा बिग डाटामुळे निर्माण झालेला आहे. तर ही जी GPS यंत्रणा आहे ही ट्रान्सपोर्टेशन गुड्समध्ये अत्यंत विश्वसनीय अशा पद्धतीची यंत्रणा आहे आणि म्हणून ही यंत्रणा अत्यंत प्रभावी आणि उपयोगी असल्याचं सिद्ध होतं. आता आपण दुसरा मुद्दा बघूया, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. वेदर म्हणजे हवामानाची रचना समजून घेणे. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. ग्लोब म्हणजे पृथ्वीच्या सभोवती सर्व ठिकाणी सेन्सर्स आणि उपग्रह हे बसवलेले आहे. वेदर सेन्सर म्हणजे हवामानाचे सेन्सर्स जे आहे हे काय काम करतात तर हवामानाविषयीची माहिती देण्याचं काम करतात. सॅटेलाइट हे पण काय करतात की पृथ्वीचे चित्र खेचून ज्याचे जे फोटोग्राफ्स आहेत ते आपल्याला पाठवतात किंवा त्याचं जे काही पृथ्वीच्या सभोवताली अवकाशामध्ये ज्या काही घडामोडी घडतं त्याचं जे काही चित्रण आहे हे आपल्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा माहिती होतं आणि त्यामुळे आपल्याला हवामान कशा पद्धतीचं असणार आहे हे सुद्धा कळतं. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि मग हे जे सेन्सर्स आहेत किंवा हे जे उपग्रह आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी माहिती सातत्याने कंटिन्युअसली म्हणजे सातत्याने मिळत असते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आता हवामानाचे जे काही उपग्रह किंवा सेन्सर्स आहेत ते आपल्याला कशासाठी मदत करतात तर आपल्याला हवामान समजून घेण्यासाठी मदत करतात आणि वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा पूर्वानुमान देण्यासाठी ते मदत करत असतात. वेदर पॅटर्न गिव्स अस वॉर्निंग ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक, सुनामी. आणि हवामानाच्या रचनेविषयी ते आपल्याला इशारा सुद्धा देतात. इम्पेंडिंग म्हणजे येणारे, म्हणजे काही दिवसांमध्ये किंवा काही तासांमध्ये काही नैसर्गिक संकट कलॅमिटीज म्हणजे संकट येणार असतील जसं पूर, भूकंप, सुनामी लाटा तर ह्या सर्व धोक्याची सूचना हे वेदर सेन्सर्स किंवा सॅटेलाइट्स आपल्याला देत असतात. नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड इन ॲडव्हान्स. आणि ह्या सेन्सर्स किंवा सॅटेलाइटने आपल्याला जी येणाऱ्या धोक्यांविषयीची किंवा संकटांविषयीची जी माहिती दिलेली असते तर त्याच्या आधारावर आपल्याला नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम त्या नैसर्गिक संकटांशी सामना करण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आवश्यक तयारी किंवा पूर्वतयारी आपल्याला करता येते. कॅन बी मेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे अगोदर. तर हा फायदा आपल्याला या वेदर सेन्सर्स किंवा सॅटेलाइटमुळे होतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आता आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग विषयी सुद्धा अभ्यास करता येतो. तसंच नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर म्हणजे जे नैसर्गिक स्रोत आहे भूगर्भामध्ये तर असे वेगवेगळे नैसर्गिक स्रोत असतील म्हणजे खनिज संपत्ती असेल, पाणी असेल तर यांचा सुद्धा शोध किंवा आपल्याला अनुमान, प्रेडिक्ट म्हणजे अनुमान हा या सेन्सर्स किंवा सॅटेलाइटद्वारे दिलेल्या माहितीच्या आधारे लावता येत असतो. म्हणजे वेदर सेन्सर्स किंवा सॅटेलाइट्स हे आपल्याला फार उपयोगी आहे. म्हणजे बिग डाटा म्हणजे मोठी माहिती जी आहे ती बिग डाटाची मध्ये जी साठवली जाणारी वेदर सेन्सर्सच्या बाबतीत, वेदर पॅटर्नच्या बाबतीत जी काही माहिती आहे ती मानवाला निश्चित उपयोगी ठरते. आणि म्हणून आपल्याला आता हे फक्त समजून घेण्याची, इन्साईट म्हणजे समजून घेण्याची गरज आहे की कशा पद्धतीने माहिती आपल्यापर्यंत येते, त्या माहितीचा आपण अभ्यास कसा करायचा, संशोधन कसं करायचं, अर्थ कसा काढायचा आणि त्यानुसार आपण स्वतःला कशा पद्धतीने सजग किंवा अलर्ट, जागरूक बनवू शकतो. तर हे आपल्याला ह्या वेदर पॅटर्नच्या माध्यमातून समजतं. आता तिसरा मुद्दा हेल्थ केअर इंडस्ट्री. आरोग्य
विषयक जे काही उद्योग आहे, इंडस्ट्री म्हणजे उद्योग. आता आरोग्य यंत्रणा ही सुद्धा खूप मोठी यंत्रणा आहे. माणसाच्या आरोग्याविषयी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट ही मॉनिटराईज केली जाते संगणकाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी सुद्धा बिग डाटा हा कसं कार्य करतो हे आपण बघूया. तर टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आता आजच्या आधुनिक काळामध्ये लोकांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी खूप जागरूकता निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ स्मार्ट वॉचेस. आता लोकांच्या मनगटावर जे असणारे स्मार्ट वॉचेस म्हणजे घड्याळ असतात किंवा अदर वेअरेबल्स, हेल्थ ॲप्स, काही आरोग्यविषयक ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये असतात इन आवर फोन, कीप ऑन कलेक्टिंग डाटा. तर हे सर्व ॲप्स किंवा हे जे काही स्मार्ट वॉचेस वगैरे आहेत तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्या आरोग्याविषयीची माहिती साठवली जाते. यू कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. म्हणजे आता हे जे ॲप्स किंवा स्मार्ट वॉचेस किंवा वेअरेबल्स ही जी काही साधनं आहेत ही आपली मिनी म्हणजे छोटी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस ही संशोधनावर आधारित जी काही तंत्रज्ञानं आहेत तर ही तंत्रज्ञानं आपल्याला आपल्या आरोग्याची माहिती देत असतात. आणि म्हणून त्याला मिनी बायोमेडिकल म्हणजे आपल्या स्वतःविषयी आपण स्वतःची आरोग्याची माहिती ठेवू शकतो अशा पद्धतीची उपकरणं, साधनं आता आपल्याला या बिग डाटाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. उदाहरणार्थ त्यांनी दिले बघा की जी काही स्मार्ट वॉचेस, वेअरेबल, हेल्थ लॅब्स आहेत तर याच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्यावर नियंत्रण कसं ठेवू शकतो. तर ते डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर स्लीप पॅटर्न म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके, आपल्या झोपेची रचना, जे पेशंट किती तास किंवा किती वेळ झोपला तर याची सुद्धा रचना कळू शकते. कीप अ रेकॉर्ड ऑफ एक्झरसाइज. आपण जे काही व्यायाम करतो तर त्या व्यायामाचं सुद्धा ते रेकॉर्ड त्याच्यामध्ये ठेवलं जातं. द डिस्टन्स वॉक्ड म्हणजे आपण जे काही मॉर्निंग वॉक करतो मग आपण किती किलोमीटर चाललो किंवा आपल्या हृदयाचे ठोके किती आहेत किंवा आपल्या झोपेच्या बाबतीमध्ये आपण किती तास झोप घेतली वगैरे. तर ह्या विषयी ही सगळे ॲप्स आपल्याला माहिती देत असतात. पुन्हा ही ॲप्स आणखीन पुढे किती महत्त्वाची, याच्यामध्ये आणखीन डेव्हलपमेंट झाले, पुढे आणखीन त्या ॲप्समध्ये प्रगती झालेली दिसते आपल्याला. द ॲनालिसिस ऑफ दिस डाटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साईट. आणि ह्या माहितीच्या आधारे आपल्याला एक नवीन माहिती समजते स्वतःविषयीची किंवा स्वतःच्या आरोग्याविषयीची. प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक म्हणजे आपल्याला वैयक्तिकदृष्ट्या जी काही माहिती मिळते तर ती माहिती आपल्याला पुढची दिशा ठरवण्यासाठी मदत करते. म्हणजे आपल्या आरोग्यामध्ये जर आपल्या हृदयाचे ठोके जास्त आहे, ब्लड प्रेशर जास्त आहे, ब्लड शुगर जास्त आहे किंवा शरीरामध्ये फॅट्स, चरबीचं प्रमाण जास्त आहे, वजन कमी किंवा जास्त असेल तर याच्याविषयी आपल्याला ते सूचना देतात आणि त्यानुसार आपण आपलं जे काही हेल्थ आरोग्य आहे ते आपण मॉनिटर करू शकतो किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकता. नाउअडेज वी हॅव गॅडजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एक्सेट्रा. आता आजच्या काळामध्ये आपल्याला आपल्या रक्तातली साखर किंवा ब्लड प्रेशरसुद्धा मॉनिटर करण्यासाठी गॅडजेट्स म्हणजे काही उपकरणं बाजारामध्ये उपलब्ध आहे. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. आता जसं घरी हे उपकरणं आपल्याला वापरता येतात तसंच आपल्याला दवाखान्यांमध्ये सुद्धा 24 तास 7ही दिवस पेशंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपकरणं काम करत असतात. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन हॅव नाव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट. आता डॉक्टरांना सुद्धा हा जो बिग डाटा आहे हा खूप मदत करणारा ठरतो. म्हणजे कुठल्याही एलिमेंट म्हणजे आजार जो असेल त्या आजाराचं निदान करणं हे डॉक्टरांना अचूक, सहज आणि सोप्या पद्धतीने ते निदान करू शकतात. म्हणजे खूप निदान शोधण्यासाठी त्यांना वेळ लागत नाही. जसं पूर्वीच्या काळी जो वेळ जायचा निदान शोधण्यासाठी तर तो आज जात नाही. म्हणजे ही यंत्रणा एवढी सूक्ष्म आणि एवढी अचूक झालेली आहे की ह्या यंत्रणेद्वारे पेशंटचं निदानही पटकन होतं, त्याच्या आजारावर उपचारसुद्धा पटकन आपल्याला करता येतो. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग. आता एखाद्या औषधाचा पेशंटवर परिणाम होतो किंवा नाही हे सुद्धा आपल्याला
या हेल्थ ॲपच्या माध्यमातून किंवा हेल्थ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. अननेसेसरी गेसवर्स कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. आधी म्हटल्याप्रमाणे अनावश्यक अंदाज करण्याचं काम आता कमी झालेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप ॲडव्हान्स तंत्रज्ञान आल्यामुळे निदान पटकन होतं, उपचार वेळेवर मिळतो आणि म्हणून लोकांच्या आरोग्यामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा झालेली दिसते किंवा त्यांच्या आरोग्यावर आपल्याला नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं आहे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑप्टेड. आणि या बिग डाटाच्या माध्यमातून आपल्याला पेशंटच्या भूतकाळातील रेकॉर्ड्स म्हणजे जे काही नोंदी असतील त्या ठेवता येतात, मेंटेन करता येतात. अँड बेटर ॲनालिसिस ऑफ हेल्थ कॅन बी डन ऑप्टेन. आणि त्या भूतकाळातील नोंदीनुसार आपल्याला त्या पेशंटच्या आरोग्याचं विश्लेषण करता येतं. ऑप्टेन म्हणजे मिळवणे, म्हणजे विश्लेषण मिळवता येतं म्हणजे काय की त्या पेशंटचा पूर्व इतिहास काय आहे, त्याला पूर्वी कुठले आजार होते किंवा कशा पद्धतीची त्याची आरोग्य रचना आहे, तर हे डॉक्टरांना पटकन समजतं आणि त्याच्या आधारे डॉक्टर ही त्याच्यावर उपचार करू शकतात. बिग डाटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स. आणखीन हा जो बिग डाटा ह्या जे वेगवेगळे एपिडेमिक्स म्हणजे साथीचे आजार येतात तर त्यांना सुद्धा नियंत्रित करण्याचं कार्य करतो. जसं आता कोरोनाची साथ आली, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा हा जो बिग डाटा आहे म्हणजे वेगवेगळ्या शहरांमधनं, राज्यांमधनं किंवा पूर्ण देशामध्ये एकत्रित होणारी जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी गोळा करणं हे बिग डाटामुळे शक्य झालं. तसंच यामुळे आपल्याला कोणत्या एरियामध्ये किती साथीचे रुग्ण आहे, कोणत्या एरियामध्ये कोणत्या शहरामध्ये ही साथ अधिक जोरात आहे किंवा कोणत्या एरियामध्ये ही साथ आटोक्यात आहे हे आपल्याला बिग डाटाच्या माध्यमातून कळतं आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या त्या एरियामध्ये शहरामध्ये जाऊन त्या विषयीच्या उपाययोजना करता येतात. अँड डिझिजेस, एपिडेमिक्स अँड डिझीज म्हणजे आजार, एपिडेमिक्स म्हणजे साथीचे रोग, तर यांना नियंत्रण करण्यासाठी बिग डाटाचा उपयोग होतो. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू, जर आपण एखादा मेसेज व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर टाकला, ऑन व्हॉट्सअप अँड फेसबुक आय एम डाऊन विथ फ्लू म्हणजे मला जर फ्लू झाला आहे आणि असं जर मेसेज व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर टाकला तर इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन इझिली बी लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन बी टेकन. आता फक्त फ्लू झाला ही एवढी जरी बातमी व्हॉट्सअप किंवा फेसबुकला आपण टाकली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकर लोकांमध्ये जाते आणि मग लोक त्याविषयी सजग होतात, ॲलर्ट होतात आणि त्यानुसार आपल्याला प्रिकॉशन्स म्हणजे पूर्वसावधगिरीचे उपाय करता येतात. त्यानंतर बिग डाटा हा जसा वैयक्तिकदृष्ट्या किंवा एक पेशंट म्हणून किंवा डॉक्टर यांना सुद्धा उपयोगात येतो, तसाच हा बिग डाटा फार्मास्युटिकल कंपनीज म्हणजे औषध कंपन्यांना सुद्धा उपयोगात येतो. वुड पे ह्यूज अमाऊंट टू रिसीव्ह द हेल्थ डाटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. आता जे काही फार्मास्युटिकल्स कंपन्या आहेत, औषध कंपन्या आहेत, तर त्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या आरोग्याविषयीची माहिती मिळते. टू प्रमोट रिसर्च इन पर्टिक्युलर एरिया म्हणजे आता लोकांमध्ये सर्वात जास्त आजाराचं प्रमाण कोणतं आहे याचं जर त्यांनी संशोधन केलं तर त्याच्यानुसार त्यांना औषधं बनवण्यासाठी सहज आणि सोपं जातं. तसंच त्यांना ठरवता येतं की कोणत्या प्रकारच्या औषधांच्या निर्मितीची गरज आहे. विथ द हेल्प ऑफ डाटा गॅदर्ड इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर एन्काउंटरिंग. आता जी माहिती आहे या माहितीच्या आधारे आपण कोणत्याही व्यक्तीला सजेशन म्हणजे सल्ला देऊ शकतो, त्याला आपण उपाय सांगू शकतो. त्याची जी काही प्रॉब्लेम समस्या असतील तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण पण ठेवता येतं, त्याला सल्ला देता येतो, त्याला त्याच्यावर काय उपाय करता येईल हे आपण बिग डाटाच्या माध्यमातून सांगू शकतो. सो हिअर वी हॅव लर्न दॅट हाऊ बिग डाटा इज युजफुल इन द field of medical. Then we are moving towards the next point, banking, finance and trading. आता बिग डाटा हा बँकेमध्ये किंवा
क्षेत्राशी निगडित ज्या काही कंपन्या किंवा व्यापारिक क्षेत्र आहे तर यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपयोगात येतो. आता आपल्याला माहिती आहे की आजकाल पूर्ण ऑनलाईन बँकिंग झालेले आहे, सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स झालेले आहे आणि ह्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये बिग डाटा हा खूप खूप मोठ्या प्रकारची भूमिका निभवतो आणि हा जो बिग डाटा आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग क्षेत्रामध्ये आता पूर्णपणे संगणकीकरण झाल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये पूर्ण ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळे त्यांना आता ऑनलाईन पद्धतीनेच ग्राहकांचे जे काही रेकॉर्ड्स असतील ते मेंटेन करावे लागतात किंवा जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीनेच होतात. ते आपण बघूया याच्यात काय दिलेलं आहे. तर विथ द बिग डाटा एनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ पीपल कॅन बी स्टडीड. आता ह्या ज्या बँकिंग क्षेत्रामधले जी काही माहिती आहे, जो काही डाटा आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की लोकांचा गुंतवणुकी संदर्भात काय धोरण, इन्व्हेस्टमेंट पॅटर्न, म्हणजे लोक कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त पैसे गुंतवतात. आता शेवटी जिथे जास्त फायदा तिथे लोक पैसा गुंतवणार, मग त्यानुसार मग फायनान्स कंपन्या सुद्धा प्लॅनिंग करतात मॅक्झिमम लोकांना त्यांच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा. न्यू इनसाइट्स हॅव एनेबल्ड द बँक्स अँड फायनान्स कंपनीज टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. आता जो बिग डाटा आहे त्याच्यातनं विश्लेषण करून ह्या ज्या बँकिंग किंवा फायनान्स कंपनीज आहेत त्यांनी ती माहिती समजून घेऊन त्या योग्य प्लॅनिंग करतात, नियोजन करतात. म्हणजे अर्थव्यवस्थेचं नियोजन करणं हे बिग डाटामुळे ह्या सर्व बँकिंग क्षेत्रातल्या सर्व संस्थांना झालेला आपल्याला दिसून येतो. बिग डाटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आता बिग डाटामुळे ह्या ज्या बँका आहेत ह्या किंवा फायनान्स कंपन्या आहेत यांना आपलं कार्य अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करणं शक्य झालेलं आहे. म्हणजे कुठल्याही ग्राहकाची माहिती त्यांना एका क्लिकवर मिळते. म्हणजे उदाहरणार्थ त्या ग्राहकाचे इतर बँकांमध्ये काही कर्ज आहे का, त्या ग्राहकाचे काय काय त्याच्या खात्यावर असणारे व्यवहार कोणते कोणते आहे, ऑनलाईन व्यवहार किती आहेत, काय आहे, हे सगळं बँका ह्या ऑनलाईन पद्धतीने ट्रेस करू शकतात. पण आता जरी सगळं ऑनलाईन असलं तरी याच्यात काही धोके लेखकाने या ठिकाणी सांगितलेले आहेत. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युजिंग बिग डाटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिव्ह ऑफ ऑडिट ट्रेस. आता बऱ्याच वेळेला सायबर गुन्हे घडतात. सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी म्हणून बँकिंग फायनान्स सेक्टर हे आता अंदाज करू शकतो की आपण हे गुन्हे कशा पद्धतीने रोखू शकतात. किंवा कार्ड फ्रॉड डिटेक्शन, म्हणजे आपल्या कार्डातला जर पासवर्ड डिकोड झाला, डिटेक्ट झाला, कोणी तो हॅक केला तर त्या माध्यमातून आपल्या खात्यातले पैसे हे चोरी जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून ही सर्व शक्यता लक्षात घेऊन आता बँकिंग क्षेत्रामध्ये एवढी काळजी घेतली जाते की आपण आपल्या ज्या ग्राहकांची जी काही खाती आहे ती सुरक्षित राहायला पाहिजे. आणि म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये आता सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्चिव्हल ऑफ ऑडिट ट्रेल, म्हणजे जे काही ऑडिट ट्रेल म्हणजे तपशील आहे, ट्रेल्स म्हणजे तपशील, आर्चिव्हल म्हणजे संग्रहण, ऑडिट ट्रेल. तर मग आता तपासणीचं जे काही सूची आहे ऑडिट ट्रेल म्हणजे, तर ती त्यांना सहज पद्धतीने शोधता येते की कोणता व्यवहार कोणत्या IP ॲड्रेसवरून झाला आहे, कोणता व्यवहार हा कोणत्या शहरातून कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे, किंवा त्या व्यवहारावर बँकिंग क्षेत्रामध्ये पूर्णपणे आता नियंत्रण ठेवणं हे बिग डाटामुळे सोपं झालं. बाय अनालायझिंग द पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डाटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स, बँक कॅन प्रिडिक्ट फ्युचर अटॅक्स. आता बऱ्याच वेळेला त्या ग्राहकांच्या भूतकाळातील माहिती, म्हणजे भूतकाळामध्ये ग्राहकाचे बँकेशी, बँकेच्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीची नोंद आहे याचं सगळं विश्लेषण बँक करत असते. तसंच ब्रूट फोर्स अटॅक. आता ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे जे काही सायबर अटॅक्स होतात किंवा सायबर क्षेत्रातले जी काही गुन्हेगारी घडते, तर या गुन्हेगारीवर आता बँकेला भविष्यामध्ये ते रोखण्यासाठी अंदाज वर्तवता येतो आणि त्यानुसार बँक हे काय करतं
ते सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करतात. इथे ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे काय, तर सायबर अटॅक दॅट रिलाइज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ अ टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. आता ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे काय की काही जे उद्योग करणारे लोक असतात ते जे आपला पासवर्ड हा डिटेक्ट करण्याचा, डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग बँकांनी आता असं शोधलेलं आहे ना की कोणताही पासवर्ड टाकला, तुम्ही 3 वेळा जर टाकला आणि जर ते अकाउंट ओपन झालं नाही तर ते अकाउंट दिवसभरासाठी लॉक केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जे पासवर्ड डिकोड करणारे लोक आहेत परत परत पासवर्ड बदलून टाकून ते योग्य पासवर्ड मिळेपर्यंत ते काय करतात की त्या अकाउंटचा मागोवा घेतात. पण अशा लोकांसाठी आता बिग डाटामध्ये अशी तरतूद आहे की ज्यामध्ये जर कुठलाही व्यवहार करत असताना जर कोणी त्रयस्थ व्यक्तीने, अनोळखी व्यक्तीने जर असा प्रयत्न केला की ती माहिती किंवा ते पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न केला तर तो हॅक करणारा जो आहे तो आता फार जास्त वेळ पासवर्ड सातत्याने टाकून ते पासवर्ड डिकोड करू शकत नाही. कारण त्याला 3 अटेम्प्ट पर्यंतच फक्त मुभा असते. त्याच्यात जर तो नाही झाला तर ते अकाउंट ऑटोमॅटिक लॉक होतं. तसंच त्या ग्राहकाच्या मोबाईलवर डायरेक्ट मेसेज जातो जर कोणी अशा पद्धतीने त्या अकाउंटमध्ये हस्तक्षेप केला असेल किंवा त्या अकाउंटमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सगळी माहिती ही त्यांच्यापर्यंत जाते. बिग डाटा नॉट ओनली हेल्प्स इन प्रिडिक्टिंग सायबर क्राईम बट ऑल्सो इट हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. आता काही मिस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जसं आपण एटीएम मध्ये आपण एटीएम कार्डच्या साहाय्याने पैसे काढू. आता पैसे काढताना जर आपण सगळं ट्रान्झॅक्शन केल्यानंतर आपल्या खात्यातून पैसे वजा होतो पण पैसेच आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, मग आपण बँकेकडे तक्रार करू शकतो की आम्हाला पैसे मिळाले नाही, पैसे त्या खात्यावरून वजा झाले. तर मग बँक अशा प्रकारचे जे चुकलेले मिस ट्रान्झॅक्शन म्हणजे जर एखादा व्यवहार बाउन्स झाला असेल किंवा रिव्हर्स रॉंग ट्रान्झॅक्शन, चुकीचा ट्रान्झॅक्शन झाला असेल तर तो पण ते शोधून काढू शकतात. आता इथे चुकीचा ट्रान्झॅक्शन जे एखाद्या वेळेस जर चुकून बँक अकाउंट नंबर चुकीचा टाकला गेला असेल, एखादा डिजिट, एखादा अंक चुकीचा असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हे व्यवहार चुकीचे होतात. तर ते सुद्धा बँक शोधून काढू शकतात. इट कॅन इव्हन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स. म्हणजे आता सर्व्हरमध्ये जे काही अडथळे आहेत ते सुद्धा ते दूर करू शकतात. प्रेडिक्ट म्हणजे अंदाज व्यक्त करणे. पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो द बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. म्हणजे मग आता सर्व्हर म्हणजे ज्या ठिकाणी सर्व प्रकारची जी माहिती आहे ती एका ठिकाणी साठवली जाते आणि त्या सर्व्हरमध्ये साठवली जाणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे बँकेचे सर्व व्यवहार हे संगणकावर चालत असतात. आणि म्हणून ते त्या सर्व्हरमध्ये जर कुठले स्पाइक्स म्हणजे कुठल्याही प्रकारचे अडथळा येणार असेल, प्रॉब्लेम्स येणार असेल तर त्याच्याविषयी पण ते अंदाज बांधून ती माहिती कशा पद्धतीने सुरक्षित होईल हे आपल्याला आधीच त्याच्याविषयी अंदाज वर्तवतो, तो प्रेडिक्ट करता येतो आणि त्याच्यावर उपाययोजना सांगता येतात. द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन SEC means Security Exchange Commission is using big data to monitor financial market for possible illegal trades and suspicious activities. आता SEC नावाची एक जी संस्था आहे ती पूर्ण बाजारपेठेतील आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवते आणि त्याच्यामध्ये जर काही बेकायदेशीर व्यापार किंवा काही संशयास्पद व्यवहार असतील तर ते सुद्धा शोधण्याचं काम ही सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन करतं. द SEC is using network analytics and natural language processor to identify possible frauds in the financial market. मग आता ते त्या संपूर्ण नेटवर्कमधून त्यांच्यापर्यंत जी काही माहिती पोहोचते त्याचं विश्लेषण करतात, त्याच्यामधील जी काही भाषा आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून ते शोधण्याचा प्रयत्न करतात की बाजारपेठेमध्ये कुठे भ्रष्टाचार झालेला आहे, कुठे चुकीचे व्यवहार झाले, संशयास्पद व्यवहार झालेले आहे आणि मग त्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन करत असतं.
हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, याला शॉर्टमध्ये म्हटलं ॲब्रिव्हिएटेड फॉर्म आहे HFT, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज एन एरिया वेअर बिग डाटा फाइंड अ लॉट ऑफ यूज टुडे. आणि तिथे खूप मोठा उपयोग आपल्याला बिग डाटाचा दिसतो. हिअर बिग डाटा algorithms are used to make trading decision. आता algorithms म्हणजे काय, तर algorithms म्हणजे a process of set of rules to be followed in calculation especially by computer. म्हणजे संगणकामध्ये कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी जी काही नियमावली असते तर तिला अल्गोरिथम्स असं म्हणतात. तर बिग डाटा अल्गोरिथम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. म्हणजे आता बिग डाटाच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते तर ती व्यापारी निर्णय घेण्यासाठी केली जाते. तर व्यापार क्षेत्रातले निर्णय हे त्या अल्गोरिथमवर अवलंबून असतात. टुडे द मेजॉरिटीज ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक प्लेस वाया data algorithms and increasingly take into account signals from social media networks and new websites to make buy and sell decision in split seconds. म्हणजे आपल्याला काही सेकंदांमध्ये वस्तू म्हणजे तयार करायच्या, विकायच्या, विकत घ्यायच्या की विकायच्या ह्या विषयीचा जो निर्णय आहे हा आपल्याला त्या सोशल मीडिया नेटवर्किंगच्या माध्यमातून घेता येतो. हा जो निर्णय आहे हा त्याच्यातून घेता येतो. आता अल्गोरिथम म्हणजे जी काही माहिती, सांख्यिकी माहिती आपल्याला संगणकाच्या माध्यमातून मिळते तर ही माहिती ह्या ट्रेडिंगमध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये खूप उपयोगाची असते. म्हणजे कोणत्या वस्तूचा खप अधिक आहे, कोणत्या वस्तूचा खप कमी आहे, कोणती वस्तू क्वालिटी ब्रँडेड आहे, टॉपवर आहे आणि कोणती वस्तू ही लोएस्ट किंवा निकृष्ट दर्जाची आहे, याच्यावर आपल्याला त्या ट्रेडिंगचा दर्जा ठरवता येतो. त्याच्यानुसार जे काही ट्रेडर्स आहेत, व्यापारी वर्ग आहे, तर हे त्यांचे निर्णय ठरवत असतात आणि त्या निर्णयानुसार आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून हे सगळं समजतं, कळतं की कशा पद्धतीने वस्तू विकत घ्यायच्या आणि वस्तू विकायच्या. तर हा सगळा निर्णय आपल्याला याच्यातून समजतो. आता आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन शॉपिंगचं फॅड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मग याच्याही माध्यमातून आपल्या लक्षात येतं की कुठल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स हे सर्वाधिक जास्त प्रमाणात खपतात आणि त्यानुसार मग हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, ज्याला आपण की नावच त्यांनी असं दिलं की हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे त्या व्यापारामध्ये एक तर पटकन वाढ होऊ शकते किंवा त्या व्यापारामध्ये पटकन घसरण पण होऊ शकते. आता बघा, मार्केटमध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड केली, चांगल्या प्रकारची क्वालिटी प्रोव्हाइड केली तर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग ताबडतोब यशस्वी होतं. पण जर आपण म्हटल्याप्रमाणे जर आपल्या वस्तूची क्वालिटी नसेल, आपल्या वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा दर्जा नसेल किंवा सर्व्हिस प्रॉपर नसेल तर पटकन त्या वस्तूची जी बाजारपेठ आहे ती कोसळते. आणि म्हणून कुठलीही जी वस्तू आहे ही हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये आणल्यानंतर आपल्याला त्या वस्तूचा दर्जा टिकवावा लागतो, त्या वस्तूविषयीची जी सेवा आहे ती तत्पर ठेवावी लागते. आणि या सांख्यिकी माहितीच्या आधारे जे ट्रेडर्स आहेत ते स्वतःच्या व्यापाराचं नियोजन करत असतात. हे आपल्याला ह्या परिचयात लक्षात येतं. तर आपण आतापर्यंत हे जे 2 मुद्दे पाहिलेले आहेत की 2 नव्हे 3 मुद्दे आपण पाहिले. तर दुसरा मुद्दा आपण पाहिला होता वेदर पॅटर्न, म्हणजे हवामानाविषयीची सगळी माहिती, त्याच्याविषयीचे अंदाज, संकटांना सामोरं जाण्याची पूर्वतयारी करता येते. हेल्थमध्ये वैयक्तिकदृष्ट्या जे काही ॲप्स आहेत किंवा जे काही इक्विपमेंट्स आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला वैयक्तिक आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. दवाखान्यांमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे 24 तास पेशंटच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येतं. तसं डॉक्टरांनाही आजकाल निदान करणं या बिग डाटामुळे अत्यंत सोपं आणि सहज झालेलं आहे. त्यानंतर आपण असं पाहिलं की हा जो बिग डाटा आहे हा फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे औषध कंपन्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायद्याचा ठरलेला आहे.
चौथ्या मुद्द्यामध्ये बँकिंग फायनान्स क्षेत्रामध्ये आपण असं पाहिलं की लोकांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीकडे आहे आणि त्यानुसार बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या बँका किंवा आर्थिक संस्था ज्या आहेत त्या त्यांचं नियोजन करत असतात आणि बिग डाटामुळे आता बँकांना आपलं काम सोप्या पद्धतीने सहज पद्धतीने करणं शक्य झाले. बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही सायबर क्राईम्स किंवा कार्ड फ्रॉड्स होतात किंवा जे काही चुकीचे व्यवहार होतात ते सर्व आता आपल्याला प्रेडिक्ट करणं म्हणजे त्याची आपल्याला त्याची पूर्वसूचना मिळते किंवा त्याचा अंदाज आपल्याला व्यक्त करता येतो, आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करता येतं. त्याच्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या लक्षात येतं की खूप उपाययोजना करून आपण ऑनलाईन पद्धतीने बँकिंग क्षेत्र हे मजबूत केलेलं आढळून येतं. याच्यामध्ये आता ऑनलाईन फ्रॉड्स होण्याची किंवा कुठल्याही प्रकारचे मिस ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता कमी असते आणि समजा झालंच तसं तर आपल्याला ते सहज पद्धतीने शोधता येतं. त्यानंतर आपण पाहिलं की SEC सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन जे आहे तर ते लोकांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवतं. त्याच्यामध्ये बेकायदेशीर किंवा संशयास्पद व्यवहार असतील तर त्याच्यावर नियंत्रण ठेवतात आणि फ्रॉड ओळखण्याचं किंवा शोधून काढण्याचं काम ते करतात. त्यानंतर आपण पाहिला शेवटचा मुद्दा हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग की त्याच्यामध्ये आपण आपला जो व्यापार आहे अत्यंत वेगाने ऑनलाईन पद्धतीने वाढवू शकतात. त्याच्यामुळे आपण खूप मोठा प्रॉफिट मिळवू शकतो. फक्त याच्यामध्ये एकच अट अशी आहे की जे काही सोशल मीडिया नेटवर्किंगच्या माध्यमातून माहिती ही ज्या ट्रेडर्सपर्यंत पोहोचते तर त्यानुसार हे सर्व ट्रेडर्स हे त्या वस्तूच्या खरेदी विक्रीविषयीचे जे काही निर्णय आहेत ते घेतात. म्हणजे ते ग्राहकही निर्णय घेऊ शकतो आणि व्यापारीही निर्णय घेऊ शकतो. म्हणजे ते आपण असं पाहिलं की ॲल्गोरिदम्स जे आहे म्हणजे जी काही आकडेवारी संगणकाच्या माध्यमातून उपलब्ध होते तर त्याच्या माध्यमातून आपल्याला ट्रेडिंग विषयीचे जे निर्णय आहेत ते तात्काळ घेणं सहज आणि शक्य होतं. आता इक्विटी ट्रेडिंग इथे पुन्हा एक मुद्दा आपण बघूया की इक्विटी ट्रेडिंग म्हणजे की शेअर मार्केट आहे. तर त्या शेअर मार्केटमध्ये ॲल्गोरिदम्सच्या माध्यमातून आकडेवारीच्या माध्यमातून कोणत्या कंपनीचे शेअर हे अधिक जास्त खपतात किंवा कोणत्या कंपनीचे शेअर कमी खपतात किंवा कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि नाही करायचे तर हे क्षणाला आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपण इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला लगेच त्याचा आउटपुट किंवा फायदा सुद्धा मिळू शकतो. आता खरं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे जे शेअर मार्केट आहे ते खूप सेन्सिटिव्ह मार्केट आहे. रोज बदलतं असं म्हणण्यापेक्षा ते दर मिनिटाला दर तासाला बदलतं आणि त्याच्यानुसार प्रॉफिट आणि लॉस हा आपल्याला लगेच कळत असतो. तर हे जे मॉनिटरिंग आहे हे सगळं बिग डाटाच्या माध्यमातून होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी तूर्त थांबतोय. पुन्हा आपण आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तर तूर्त मी या ठिकाणी थांबतोय. मला अपेक्षा आहे की आपण हा जो पार्ट आहे हा चांगल्या पद्धतीने अभ्यासाल वाचाल. त्यातले शब्दरचना शब्द जे आहेत त्यांचे अर्थ जे आहेत ते आपण व्यवस्थित लावून घ्या आणि त्याच्यातले आणखीन जे काही मुद्दे आहेत त्यांची व्यवस्थित ओळख करून आपण त्याचा परिपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. सो वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन